हे पहा, हे सतीश शेठ म्हणून आम्ही ओळखतो. कुठे जायचं? सतीशच्या दुकानात. आपलं नाव पूर्ण? सतीश सूरजमल संचेती. कोथरूडमध्येच वास्तव्य आपलं. आपले वर्षी आले. 69 वय. वडील चुलते सर्वजण इथेच आहेत. ज्या वेळेला कोथरूडचं असं खूप मोठं वैभव नव्हतं, साधं गाव ज्याला म्हणू ना असं होतं, तेव्हापासून आम्ही 75ला इथे आलो. त्यावेळापासून शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर, मी सौ पद्मावती कोरेकर, आम्ही नोकरीला जाताना, शाळेला जाताना माणसं सुद्धा नसायची या गावातल्या रस्त्यावर. त्यावेळेस सतीश शेठचं छोटंसं दुकान होतं. त्यांची इतरही दुकानं आहेत आजूबाजूला. अतिशय सोज्वळ स्वभाव, गोड बोलणं, व्यवसायात तेच हवं असतं आणि मला वाटतं त्यांनी ते जपलं पहा. त्यामुळे अगदी छोटी मोठी सर्वजण या दुकानात येतात. ही लहान लेकरं आहेत पहा, काका काका सतीश काका म्हणून इथे येतात, घेतात. त्यांचं या ठिकाणी असणारे हे जे दुकान आहे ना, सर्व प्रकारचा माल या ठिकाणी मिळतो. लेडीजला असू द्या, लहान मुलांना असू द्या, वह्या असू द्या, पुस्तकं असू द्या, जे जे हवं ते. आणि विशेष म्हणजे दुकानच नव्हती कोथरूडमध्ये त्यावेळेला. त्यावेळेचे हे सतीश काकाचं दुकान प्रसिद्ध होतं पहा. तर या दुकानाने म्हणजे स्वभाव तर त्यांचा प्रेमळ, सोज्वळ आणि व्यवसायाला अनुकूल असा आहे. त्यामुळे आम्ही येता जाता आम्हाला सुई लागली तरी सतीश काका, आता मी सुईच घ्यायला आले होते पहा, काही इतरत्र कुठे आम्हाला मिळायचीच नाही. आणि विशेष म्हणजे प्रत्येक वस्तू मागितलं नाही मिळेल तर कुठे मिळेल हे ते गिऱ्हाईकाला सांगायचे, तुम्ही इथेच जा, तुम्हाला इथे मिळेल. असे हे सतीश काका आत्ता वयाच्या 69 मध्ये, त्यांना आम्ही 77 मध्ये आहोत. तर आमच्याच जवळपास साधारण असेल. पण त्या काळापासून आमची गरज भागवणारे हे सतीश काका संचेती आहेत. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. त्या विशेष म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा कोथरूड गाव होतं, त्या काळामध्ये इथं कुठलीही दुकानं नव्हती. त्यावेळेला संचेती शेठचे किराणा मालाचं दुकान, स्टेशनरी, गिरणी पण होती वगैरे सगळ्या सोयी. फक्त कपड्याचंही छोटंसं होतं. कपड्याचं दुकान. सतीश काकाचं मात्र जास्त होतं. महिलांना सुई, दोरे, मशीनचे दोरे, फॉल, काय हवं ते मिळण्याचं ठिकाण म्हणजे त्यांचे वडील जुने काँग्रेसचे कार्यकर्ते होते. अच्छा. या गावामध्ये फक्त संचेती आणि राठी हे दोनच दुकानदार होते. गाव त्यावेळेला छोटं होतं. आज जे शहरीकरण झालंय उपनगर, असं काही नव्हतं. आणि हे म्हातोबाचं मंदिर, मारुतीचं मंदिर त्यावेळेला छोटं होतं म्हातोबाचं मंदिर. आता प्रचंड मोठं वैभव आहे. आताच आम्ही दर्शन घेऊन आलो. खूप मोठं गाव, की या गावकऱ्यांचं, कोथरूडकरांचं खरं कौतुक करायला पाहिजे. एकोप्याने राहतात सर्वजण, सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात. त्या गावाचं नाव कोथरूड आहे, मुक्काम पोस्ट हवेली मधलं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला.